निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. श्रीदेव सप्तेश्वर भगवती पंचायतन देवस्थान देऊळवाडा मांद्रे यांच्या 44व्या पुनः प्रतिष्ठापना दिनाप्रित्यर्थ श्री भगवती सप्तेश्वर सांस्कृतिक मंडळ देऊळवाडा मांद्रे व कला व संस्कृती शौचालनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 2 दिवसीय नाट्य महोत्सव व सत्कार समारंभाच्या उद्घाटन सोहळ्यास मी मृण्मयी प्रशांत मांद्रेकर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. या द्विदिवसीय नाट्य महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे आज सादर होणारे नाटक संगीत कोरा कुंभार, भक्तिरस, भावस्पर्शी आशय आणि सुरलतेची संगती लाभलेला हा नाट्याविष्कार रसिकांच्या मनात अंतःकरणाला स्पर्श करून जाईल. तसेच उद्याच्या दिवशी गावातील महिला वर्गाकडून सादर होणारे नाटक कुटुंब अशा बहुरंगी नाट्य प्रयोगामधूनच आपल्या रंगभूमीची परंपरा अधिकच समृद्ध होत असून हा महोत्सव रसिकांच्या स्मरणात कायमस्वरूपी कोरला जाईल. आता या ठिकाणी या महोत्सवाचं विधिवत उद्घाटन संपन्न होईल. आजच्या या सोहळ्यास आपल्यास मान्यवर म्हणून या भागाचे माजी आमदार आणि बालभवनचे अध्यक्ष श्री दयानंद भाई सोपटे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी श्री विठ्ठल उर्फ काका प्रभुदेसाई विशेष निमंत्रित म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भगवती सप्तेश्वर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री धीरज मांद्रेकर तसेच सदस्य श्री विजेश मांद्रेकर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या दोन्ही मान्यवरांना व्यासपीठावर आसनस्थ करावे. कला व संस्कृती शौचालनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या नाट्य महोत्सवात मांद्रे गावातील 8 ज्येष्ठ रंगकर्मींचा त्यांच्या नाट्यसेवेचा आदर करून सन्मान करण्यात येणार आहे. तसेच नाटकाचे संगीत मार्गदर्शक आणि गोमंतकातील उभरते हार्मोनियम वादक श्री उद्देश पेडणेकर यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. या निमित्त या कार्यक्रमास उपस्थित सर्व रसिक श्रोते, पत्रकार मंडळी, विविध वाहिन्यांचे चालक, रसिक प्रेक्षक आणि उपस्थित मान्यवर या सगळ्यांचे मी पुनश्च स्वागत करते. दीप हा ज्ञानाचा असतो, प्रकाशाचा असतो. तिमिरातून तेजाकडे जाण्याचा मार्ग तो दाखवतो. आज आपणही हा दीप प्रज्वलित करूया आणि ज्ञान, समृद्धी, सुख आणि शांती सर्वांना लाभो अशी प्रार्थना करूया. मी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून या नाट्य महोत्सवाचे विधिवत उद्घाटन करावे.
आहे आपल्या मान्यवरांचं स्वागत करण्याची। आजच्या या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून गोवा राज्याचे कला व संस्कृती मंत्री माननीय डॉक्टर रमेश तवडकरजी उपस्थित राहणार होते, परंतु कौटुंबिक कार्यक्रमामुळे त्यांना इथे यायला उशीर होणार म्हणून हा कार्यक्रम त्यांच्या अनुपस्थितीत आज संपन्न होत आहे, परंतु त्यांचे आशीर्वाद या कार्यक्रमास आम्हाला लाभलेले आहेत। आजच्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री दयानंद भाई सोपटे आपणा सर्वांना ते परिचित आहेत। या भागाचे प्रतिनिधित्व त्यांनी यापूर्वी केलेले आहे आणि गेली 5 वर्ष आमदार नसतानाही या मांद्रे मतदारसंघाच्या विकासासाठी ते अहोरात्र झटत आहेत। सरकारने बालभवनचे अध्यक्षपद त्यांच्यावर देऊन बालभवनाच्या प्रगतीची फार मोठी जबाबदारी त्यांच्या शिरावर टाकलेली आहे, तीही ते यशस्वीरित्या पार पाडत आहेत। तसेच भारतीय जनता पार्टी गोवाचे सचिव म्हणून एक वेगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि ह्या निमित्ताने ते लोकांची सेवा करीत आहेत। आजच्या या उद्घाटन सोहळ्यास त्यांचं पुष्पकुंडी देऊन स्वागत करण्याची विनंती अध्यक्ष धीरज मांद्रेकर यांना मी करते। विशेष निमंत्रित म्हणून आपल्यामध्ये श्री विठ्ठल उर्फ काका प्रभुदेसाई उपस्थित आहेत। लहानपणापासूनच क्रीडा, शिक्षण, समाजकारण, संस्कृती या नाट्य या क्षेत्रांची विशेष आवड असलेले काका उच्च विद्या विभूषित असून बरीच वर्षे त्यांनी या क्षेत्रात आपला असा वेगळा ठसा उमटवलेला आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये पेडण्यातील मुले शिक्षित व्हावीत याकरता ऊर्जा फाउंडेशनतर्फे दरवर्षी गोमंतकातील शेकडो विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹3000ची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते। या कार्यक्रमाच्या आयोजनात काकांचा वाटा फार मोलाचा आहे। अभिजित स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबची ही संस्था गेली 25 ते 30 वर्ष सातत्याने क्रीडा, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात ते वावरत आहेत, ती संस्था चालवित आहेत। एक उत्कृष्ट नाट्य कलाकार म्हणून ते परिचित आहेतच, त्याशिवाय त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके आज पेडण्यातील रसिक श्रोत्यांनी उचलून धरली आहेत, याचा खास करून उल्लेख करावासा वाटतो। सहकार क्षेत्रामध्ये काकांचं नाव फार पुढे गेलेलं आहे। बँकिंग क्षेत्रातून निवृत्ती झाल्यानंतर काका प्रभुदेसाई आज गोव्यातील झांटे परिवाराची जी अग्रगण्य बँक गोव्यात प्रसिद्ध आहे, बिचोलीम अर्बन बँक, याचे ते चेअरमन आहेत। अशी ही नाट्य, शिक्षण, समाज, संस्कृती, सहकार क्षेत्रातील विभूती आम्हास विशेष निमंत्रित म्हणून लाभलेली आहे। मी त्यांची स्वागत करण्याची विनंती विजेश मांद्रेकर यांना करते। यानंतर या कार्यक्रमाचा पुढचाच भाग म्हणजे सत्कार समारंभ। या कार्यक्रमाची सूत्रे मी प्रशांत मांद्रेकर यांच्याकडे सुपूर्त करते। धन्यवाद मृण्मयी। आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर माजी आमदार दयानंद भाई सोपटे, आमचे मित्र आणि मार्गदर्शक श्रीमान काका प्रभुदेसाई, संस्थेचे पदाधिकारी, आजच्या या सोहळ्यास उपस्थित असलेले सत्कार मूर्ती, रसिक श्रोते, पत्रकार मंडळी, आपलं पुनश्च एकदा स्वागत। रसिक हो, गेल्या 3 तपाहून म्हणजे जवळजवळ 30-40 वर्षाहून ज्यांनी रंगभूमीची सेवा केली आणि ही रंगभूमी जिवंत ठेवण्याकरता अहोरात्र प्रयत्न केले, अशा मांद्रे गावातील एकूण 8 ज्येष्ठ रंगकर्मींना या ठिकाणी आता सन्मानित करण्यात येणार आहे। सर्वप्रथम ज्येष्ठ रंगकर्मी, मूर्तिकार, नाट्यकलाकार आणि सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात वावरणारे आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक श्री रमेश शेठ मांद्रेकर, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे।
1950 ते 2000 या काळात मांजऱ्यामध्ये गणपत शेठ मांजरेकर ही असामी होऊन गेली आणि त्यांचा नाट्यकलेचा वारसा तसाच मूर्तिकलेचा वारसा त्यांच्या या सुपुत्रांनी पुढे नेला. या कार्यामध्ये वावरताना 2003मध्ये त्यांना गोवा सरकारचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला. एक उत्कृष्ट नाट्य कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे. रंगभूषाकार आणि मूर्तिकार म्हणून गोव्यामध्ये त्यांचा नावलौकिक आहे. आज या भगवती सप्तेश्वर सांस्कृतिक मंडळातर्फे आम्ही त्यांना सन्मानित करीत आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय दयानंदभाई सोपटे यांना विनंती करतो की त्यांनी रमेश शेठ मांजरेकर यांना सन्मानित करावं. शाल, श्रीफळ, पुष्पगुंडी आणि स्मृतिचिन्ह असं या सन्मानाचं स्वरूप आहे. यानंतर गोमंतकातील ज्येष्ठ रंगकर्मी श्री अविनाश पुरखे यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. मांजऱ्याचे सुपुत्र असलेले अविनाश पुरखे हे आजही वयाच्या 70कडे पोचल्यानंतरही रंगपटावर आणि रंगमंचावर आपली कला पेश करतात. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे कालच संध्याकाळी गोवा कला अकादमीमध्ये संगीत मत्स्यगंधा या नाटकामध्ये भीष्माची भूमिका त्यांनी वठवलेली आहे. आणि 2 महिन्यापूर्वी जी स्वर्गीय नाट्य कौमुदी सम्राज्ञी मराठे हिच्या स्मरणार्थ जी संगीत नाट्य स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेतही त्यांनी सहभाग दर्शवला आणि उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं. अनेक नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. रंगभूमीवर सदोदित वावरणारा हा कलाकार मांजऱ्याचं भूषण आहे. ही आपणा सर्वांना भूषणावं अशी गोष्ट आहे. मी विनंती करतो माजी आमदार महोदयांना की त्यांना सन्मानित करावं. श्री अविनाश पुरखे. टाळ्यांच्या गजरात एकदा या नाट्य कलाकाराचे रंगकर्मीचे आपण अभिनंदन करूया. पुढील सत्कार मूर्ती आहे श्री भिकाजी म्हामल. भिकाजी म्हामल हे आस्कावडा पुरखेवाडा या वाड्यावरील पेशाने निवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळताही त्यांनी महालसा देवी नाट्य मंडळ, मधलामाज मांजरे तसेच पुरखेवाडा नाट्य मंडळ या ठिकाणी बरीच वर्ष नाट्यसेवा केली. त्यांची प्रसिद्ध भूमिका म्हणजे कृष्णाची भूमिका. कैलासवासी श्रीकृष्ण आरोसकर यांनी लिहिलेल्या बऱ्याच नाटकामध्ये श्री भिकाजी म्हामल यांनी श्रीकृष्णाची भूमिका रंगवली आणि त्यांच्या एवढा कृष्ण अजूनही मांजऱ्यात कोणी साकारलेला नाही आणि रंगभूमीची त्यांनी यथोचित सेवा केली. मी पुन्हा एकदा दयानंदभाईंना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. श्री भिकाजी म्हामल.
धन्यवाद श्री भिकाजी महामल. यानंतर निमंत्रित करतो सावंतवाडा येथील श्री दया सावंत यांना. अनेक रंगमंचावर या कलाकाराने आपली कला पेश केली आणि खलनायकाची भूमिका करण्याची बऱ्याच वेळा त्यांना संधी लाभली. देवता, स्वराज्याचा नंदादीप, कैवारी, नको जाळू माझं घरटं, रामची ताई अशा अनेक नाटकामध्ये त्यांनी आपल्या भूमिका वठवल्या आणि हा रंगभूमीचा कलाकार आजही आपल्या परीनं रंगभूमीची सेवा करतो. काका प्रभुदेसाईंना विनंती करतो की त्यांनी दया सावंत यांना सन्मानित करावं. सत्कार मूर्ती आहे साळगावकर वाडा येथील रामा साळगावकर. साळगावकर वाडा येथे दरवर्षी शिमगोत्सवामध्ये 8व्या रात्री त्यांच्या वाड्यातर्फे बरीच वर्ष नाट्यप्रयोग सादर होत होता आणि आपल्या ऐन तारुण्याच्या वेळी रामा साळगावकर यांनी या नाटकामध्ये भूमिका वठवल्या. नंतर व्यवसायाच्या इराद्याने त्यांचे म्हापसा येथे ते स्थायिक झाले, परंतु आता पुनश्च एकदा ते आपल्या या गावी आलेले आहेत. देऊळवाडा येथे तसेच साळगावकर वाडा येथे रंगभूमीवर त्यांनी सेवा बजावलेली आहे. असे पेशाने शिंपी असलेले आणि भजन नाट्य कलेची त्यांना आवड असलेले रामा साळगावकर या ठिकाणी सन्मानित होत आहे. विनंती आहे काका प्रभुदेसाईंना की त्यांनी त्यांचा सन्मान करावा.
एकच ना ना कोण यानंतर या नाटकाचं नाट्य दिग्दर्शन करणारे श्री उद्देश पेडणेकर यांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करतो. रसिक हो, या नाटकाची संपूर्ण जबाबदारी संगीताची बाजू श्री उद्देश पेडणेकर यांनी स्वीकारली. मुळातच गेल्या वर्षी हे नाटक या ठिकाणी सादर करण्यात येणार होतं, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव तो कार्यक्रम रद्द करावा लागला. परंतु आमच्या वाड्यावरील मुलांना सातत्यानं भजनाचं शिक्षण त्यांनी दिलं आणि संगीत नाट्यकलेची आवड त्यांना लावली. म्हणून आज या संगीत गोरा कुंभार नाटकाचं संगीत मार्गदर्शन ते करत आहेत. त्यानिमित्तानं त्यांचा एक छोटासा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. विनंती आहे उद्देश पेडणेकर यांना की त्यांनी व्यासपीठावरती यावं. काका प्रभुदेसाई यांना विनंती आहे की त्यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पकुंडी प्रदान करून त्यांचा सन्मान करावा. सर्व सत्कार मूर्ती करता एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. मच्छी पुढे तू बस, तू एकटो तू बस काका. हां काका तुम्ही बसा. बाई तुम्ही बाई बसा बसा बसा. चल चल पडलं तू राम. मग घे रे. हां थँक्यू. पायाकडे मागचे पायाकडे लक्ष द्या बाबा. Yeah. Stand there. Awesome. धन्यवाद. आता वेळ आहे आजच्या मान्यवरांचे विचार ऐकण्याची. मी विनंती करते आजचे खास निमंत्रित काका प्रभुदेसाई यांना की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मांजरे मतदारसंघाचे माजी आमदार श्रीमान दयानंदजी सोपटे, या संस्थेचे पदाधिकारी, आज ज्यांना इथं सन्मानित करण्यात आलं आहे त्या सर्व सत्कार मूर्ती आणि रसिक बंधू आणि भगिनींनो, मी काही भाषण करण्याच्या मूडमध्ये नाही आणि तुम्ही पण भाषण ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहात
कारण सगळेजण नाटक पाहायला उत्सुक आहात. तरी पण एक औपचारिकता म्हणून 1-2-4 शब्द बोलतो. सर्वप्रथम मांद्रे परिसरातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा कर्मींना इथं सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे भगवती सप्तेश्वर सांस्कृतिक मंडळ हे 2 दिवसीय नाट्य महोत्सव इथं साजरा करीत आहेत. त्याबद्दल त्या मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो. या सत्कार सोहळ्यात आपल्याबरोबर मला इथं सहभागी करून घेतलं याचा मला मनापासून आनंद वाटतो. आज गोमंतकात आणि खास करून पेडणे तालुक्यात हौशी आणि उत्सवी रंगभूमी टिकून राहिली, प्रगल्भित झाली, ती अशा या नाट्यकर्मींच्या अथक प्रयत्नाने, असीम त्यागाने आणि रंगभूमीवर असलेल्या त्यांच्या अपार श्रद्धेमुळे. कीर्तन, भजन, नाटक ही सगळी समाज प्रबोधनाची संसाधने आहेत. आमची पिढी तर या संसाधनावरच पोचलेली आहे. नाटकाची बीजे गोमंतकाच्या मातीत खोलवर रुजलेली आहेत. आपण गोमंतकीय सामान्यतः धर्मश्रद्ध आणि उत्सवप्रिय आहोत आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या प्रांगणात रंगमंच उभे राहिले. मंदिरातला देव आपल्याकडे पाहतो आहे, आपल्याशी बोलतो आहे, आपलं ऐकतो आहे, या भावनेने आणि या श्रद्धेने संगीत, नाट्य, नृत्य आदी देवाधिकांचे रूपं घेऊन साकार करण्यात आले. आणि त्यामुळे या तीनही कला गोमंतकेच्या जनमानसात घर करून राहिल्या. आपण सर्वांनी एक लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, स्वाभिमानाने मिरवण्याची ती गोष्ट आहे, ती म्हणजे गोमंतक ही मराठी रंगभूमीची जन्मभूमी आहे आणि आपल्या अस्मितेचं एक ते खास असं अंग आहे. शेकडो वर्षापासून इथं होणारे धालो, रणमाले, जागर, कालो, त्याच्यानंतर वीरभद्र, कथागान यासारख्या लोकनाट्य प्रकारातून आणि वेळोवेळी झालेल्या स्थित्यंतरातून दशावतारी नाट्यकला विकसित झाली. गोमंतकावर पोर्तुगीजांचं राज्य आल्यानंतर त्यांनी येथील संस्कृती नष्ट करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मंदिरे उद्ध्वस्त केली, नाटकांवर बंदी आणली. पण गोमंतकीयांना नाटक हे केवळ मनोरंजन किंवा प्रबोधनाचं साधन नव्हतं, तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारून पोर्तुगीजा आडचा आपला असंतोष व्यक्त करण्याचं ते एक प्रभावी असं माध्यम होतं. आज पेडणे तालुक्यातील रंगकर्मी गोमंतकातील मराठी रंगभूमीचा जो समृद्धशाली असा वारसा आहे तो पुढे चालवत आहेत. अनेक प्रायोगिक संगीत, ऐतिहासिक नाटकांची निर्मिती पेडण्यातील संस्थांकडून होत आहे आणि त्यांना फक्त गोमंतकातच नव्हे तर गोमंतकाच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अपूर्व असं यश मिळालेलं आहे. गेल्या वर्षी मांद्र्यातील एका संस्थेने निर्मिती केलेलं प्रके अत्रे यांचं तो मी नव्हेच नाटक घ्या, किंवा नागझरच्या नाट्यसंपदाने निर्मिती केलेलं प्राध्यापक शिवाजी सावंत यांचं ऐतिहासिक नाटक छावा घ्या, किंवा हल्लीच रंगमंचावर आलेलं संगीत कधीतरी कोठेतरी प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित नाटक. या सर्व नाटकांनी महाराष्ट्रामध्ये आणि गोमंतकामध्ये उल्लेखनीय असं यश मिळवलेलं आहे. आणि एक नाट्यकर्मी म्हणून मला या संस्थांचा निश्चितच अभिमान वाटतो. आज ठिकठिकाणी या नाटकांचे प्रयोगही होत आहेत. कालिदासाने म्हटलं आहे की नाटक हे डोळ्याने आणि कानाने करावयाचा यत्न आहे. एक दिवस ज्येष्ठ मणिपुरी नाट्य दिग्दर्शक रतन थियाम यांना एका सिनेपत्रकाराने प्रश्न केला कि आप फिल्म क्यों नहीं करते, आप सिर्फ नाटक करते हो. त्यावेळी रतन थियाम यांनी त्या सिनेपत्रकाराला मजेशीर असं उत्तर दिलं. ते म्हणाले, मैं नाटक इसलिए करता हूँ कि
कि तुम्हारी फिल्म में क्या होता है, तुम्हारे फिल्म का हीरो आसमान की ओर इशारा करता है और कहता है ओ रहा चांद। कैमरा उस इशारे की तरफ जाता है और थिएटर में बैठे सभी लोगों को पर्दे के ऊपर एक सुंदर सा चांद दिखाई देता है। लेकिन मेरे नाटक में यूँ होता है, मेरे नाटक का हीरो पर्दे की ओर इशारा करता है और कहता है ओ रहा चांद। थिएटर में बैठे सभी लोगों की नज़र पर्दे की ओर जाती है, लेकिन पर्दे पर कुछ नहीं होता। फिर भी थिएटर में बैठे सभी लोगों के मन में एक सुंदर सा चांद दिखाई देता है। मैं लोगों के मन में छिपा हुआ चांद दिखाने के लिए नाटक करता हूँ। आज जर ज्या सत्कार मूर्तींचा इथं सत्कार झालेला आहे, स्वतःच्या खिशातून पदरमोड करून त्यांनी अनेक वर्ष नाट्यकलेची सेवा केली, ती ही रसिकांच्या मनातील चंद्र त्यांना दाखवण्यासाठी। आता काही 1-2 वर्षातच पेडण्यामध्ये रवींद्र नाट्य मंदिर साकारणार आहे। कलाकारांना व्यापक असं एक व्यासपीठ मिळणार आहे। परंतु मुख्य आव्हान जे आहे ते तरुण पिढीला नाट्यकलेशी जोडण्याचं, त्यांना मराठी नाटकांची आवड त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं आणि त्यांना मराठी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं। आणि त्यासाठी या क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहेत त्यांनी अभिनय कार्यशाळा किंवा नाट्यतंत्र कार्यशाळा, मराठी नाट्य वाचन कार्यशाळा यासारखे उपक्रम राबवणे अत्यावश्यक आहे। ज्येष्ठ फिल्म अभिनेते आणि दिग्दर्शक परेश रावल हे तर मराठी रंगभूमीची स्तुती करताना थकत नाहीत। ते म्हणतात मराठी रंगभूमीवर अजून जर मला काही करता आलं असतं, अजून मराठी रंगभूमी आणि मराठी रंगभूमीवर वावरणाऱ्या कलाकारांबरोबर काम करता आलं असतं, त्यांच्या संगतीत मला काही वर्ष अजून घालवता आली असती, तर माझ्यामध्ये ज्या अभिनेता किंवा दिग्दर्शक म्हणून ज्या क्षमता आहेत त्या कैक पटीने विकसित झाल्या असत्या आणि मी अजून अभिनय कुशल किंवा अनुभव संपन्न झालो असतो। त्यासाठी बाल कलाकारांसाठी सातत्यानं नाट्य शिबिरं होणं आवश्यक आहे। त्यामुळे त्यांच्या अभिनय कक्षा रुंदावतील आणि त्याचा फायदा उत्सवी रंगभूमी टिकून ठेवण्यात होईल। मी पेडणे तालुक्यात अनेक ठिकाणी नाट्यप्रयोग पाहण्यासाठी जातो। नाटकांचा दर्जा निश्चितपणे सुधारला आहे। पाठांतरावर नाट्यसंघ भर देत आहेत। तांत्रिक बाबीमध्येही बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे। फक्त एकच कमतरता भासते, ती म्हणजे नाटक वेळेवर सुरू होत नाही। आमची अभिजित नावाची संस्था आहे, ती बरोबर 8:01 नाटकाची अनाउन्समेंट होते। 1 मिनिट उशिरा नाही, 1 मिनिट अगोदर नाही। ही आम्ही परंपरा का चालू ठेवली आहे की रसिकांचा पण वेळेला तेवढंच महत्त्व आहे। सो नाटकं वेळेवर सादर करणं हे त्या नाट्यसंस्थेची जबाबदारी आहे। त्याचबरोबर रसिकांनीसुद्धा आपल्या ते गावातील नाटकांना उपस्थिती लावणं आवश्यक आहे। मराठी नाटकाबद्दल रसिकांच्या मनात एवढी उदासीनता का? नाटकांबद्दल रसिकांची तेवढीच जबाबदारी आहे की नाही? एक रसिक या नात्यानं मी माझ्या गावात जे नाट्यप्रयोग होतात त्याला प्रोत्साहन द्यायला हवं की नाही? बालगंधर्व नेहमी प्रेक्षकांना रसिक मायबाप म्हणून संबोधित असत। हे रसिक मायबाप जर नाटक सादर करणाऱ्या नाट्यसंस्थेच्या मागे खंबीरपणे उभे राहिले, त्यांना शक्य असेल ती आपल्या परीने मदत केली, निदान नाटक संपल्यानंतर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप जरी मारली तरी त्या नाट्य कलाकारांचा हुरूप वाढेल, ते अजून जीव ओतून नाटक करतील। यासाठी माझी सर्व नाट्यरसिकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या गावातील नाट्यप्रयोगांना आवर्जून उपस्थिती लावा। तुम्हाला कल्पना नसेल, परदेशामध्ये नाट्यरसिक त्यांच्या भाषेतील नाट्यप्रयोगांना उपस्थिती लावतातच, शिवाय परभाषातील नाटकांना देखील तेवढीच उपस्थिती असते। त्याशिवाय तुम्ही तुमच्या घरात जे युवा पिढी आहे त्यांना मुद्दाम नाटकाला घेऊन या, त्यांच्यामध्ये नाटकांची आवड निर्माण होऊ दे। त्याचा फायदा उत्सवी रंगभूमी टिकून ठेवण्यात होईल। इतकंच सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।
आता मी विनंती करते दयानंद भाई सोपटे यांना की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करा. श्रीदेवी भगवती सप्तेश्वर यांच्या चरणी नतमस्तक वचन आज त्यांच्या त्या प्रांगणात श्री भगवती सप्तेश्वर कला मंडळ देऊळवाडा मांजरे आणि त्याचबरोबर कला आणि संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या मदतीन आज हांगा हो नाट्य महोत्सव जो जाल्लो आहा म्हणजे सुरू जाल्लो आहा ज्याचे उद्घाटनय आमच्या हस्ते जाल्लें आहा. आणि ह्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठाचेर माझे मित्र एक बऱ्यापैकी बँकेचे ऑफिसर सध्याचे चेअरमॅन म्हणजे बिचोली अर्बन बँक असे आमचे काका देशप्रभू, त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष माझे मित्र धीरज मांद्रेकर, दुसरे माझे मित्र बाब विजयेश मांद्रेकर, या संस्थेचे सगळे पदाधिकारी हांचे खरेच मनापासून अभिनंदन करीशें दिसता. कारण गेली 27 वर्सां ही संस्था ह्या गोवा म्हणजे गोंया राज्याची कला आणि संस्कृती टिकोवच्या खातीर वेगवेगळ्या पद्धतीन आपले प्रयत्न करता. आज तर हांगा ह्या मांद्रे गांवांतले जे कलाकार जे जाणटे आमचे जे आसात हांचो सत्कार घडोवन हाडलो. हाचे खातीर तांचे परत एकदा मनापासून अभिनंदन करता. सत्कार मुर्तीचे तांचे अभिनंदन करता. आणि तुमकांय त्रास करिना म्हणजे तुम्ही पळोवपाक येयला नाटक आमची भाशणां ही सदांच तुमी आयकतात पण मुद्दाम उल्लेख करता. जर आमकां ह्या गोंया म्हणजे गोंयची कला आणि संस्कृती जर टिकोवपाची जर आसा, बरे बरे कलाकार जर घडोवपाचे जर आसात, तर आमकां अशा प्रकारची नाटकां म्हणजे नाटकाच्या माध्यमातून कलाकार आमी घडोवंक शकतात. आणि खरी तर तिची गरजय आसा. आज आमी पळयतात आज कितले तरी बरे मोठे मोठे कलाकार आज आमच्यात ना. मोजकीच नांवां घेता त्यामध्ये आमचे पंडित भीमसेन जोशी असो, पंडित जितेंद्र अभिषेकी असो, लता मंगेशकर असो किंवा हल्लीच आमच्यासून गेल्ली आशा भोसले असो, हेंची जर जागा जर आमी घेतले जाल्यार साहजिकच ही कला हे आमचे जे युवक जे आसात हेंच्या आंगान रुजवप, तांकां बऱ्यापैकी कलाकार घडोवन हाडप आणि हे जर आमी काम केले तरच गोंया राज्याची कला आणि संस्कृती आमी टिकूंक शकता. आणि खरेंच तुमकां सांगता, हांवें म्हटलें की चड टायम घेवचो ना तरी सुद्दां 1-2 मिनटां घेता. हालींच गेले 6 म्हयन्या पयलीं हांवें बाल भवन केंद्र तेचे एक अध्यक्ष म्हणून ताबो म्हाजेशी आमच्या सरकारान दिलो, आदरणीय मुख्यमंत्र्यान दिलो. हे करता करता हांवें जर पळयलें जाल्यार ह्या गोंयान उत्तर आनी दक्षिणेन अशी 50 केंद्रां आसात आणि 50 वेगवेगळ्या केंद्रांसून ही कला तांकां शिकोवच्या खातीर, तांकां बऱ्यापैकी कलाकार घडोवन हाडच्या खातीर प्रयत्नय करतात. त्यामध्ये एक बऱ्यापैकी हार्मोनियम तयार करप, बऱ्यापैकी तबलापटू तयार करप, बऱ्यापैकी संगीत म्हणजे जेका आमी वोकल म्हणजे भजन असो नाट्य संगीत असो ते तयार करप, बऱ्यापैकी क्राफ्ट जे आसात पळय ते तांकां शिकोवप, आर्ट शिकोवप, त्याच बरोबर भरतनाट्यम असो किंवा कथक असो असे वेगवेगळे आमी इन्स्ट्रक्टर नेमतात आणि कलाकार घडयतात. एक आनंदाची गोष्ट तुमकां सांगता, पयरच माझी बोर्ड ऑफ डायरेक्टर मिटींग जाली. प्रामुख्यान ह्या मांद्रे मतदारसंघातले मांद्रे गांव आणि दुसरे म्हणजे आमचो मोरजे गांव
ह्या दोनही गावांनी बालभवनाची केंद्रां म्हणजे जाता तितली बेगीन ज्यांच्यांनी म्हाजेशी हो प्रस्ताव दिलो म्हणजे प्रपोजल दिलो तांकां सांगलें की ह्याच गांवांतले तुमी जे आमकां इन्स्ट्रक्टर जायत त्यामध्ये हार्मोनियम वादक असो तबला वादक व्होकल असो बऱ्यापैकी भरतनाट्यम शिकोवपी आमचे कोण तरी कलाकार असो असे वेगवेगळे कलाकार त्या गांवांनी सोदात म्हाका दियात जेणे करून तुमच्यो ज्यो बाकीच्यो अडीअडचणी आसात त्यो डेफिनेटली ती सोडोवपाची जबाबदारी सरकारान हांवें घेतलेली आहा. उद्देश एकच आसा की ह्या बालभवनच्या माध्यमातून ह्या गांवांत बऱ्यापैकी जे बालक आसात तांकां कलाकार घडोवप म्हणूनच इन्स्ट्रक्टर जे आहात म्हणजे शिकोवपी जे टिचर असतात ते सुद्धा बऱ्यापैकी ट्रेन इन द सेन्स तेंच्यांनी जी पदवी जी आसा गांधर्व विद्यालय हे गांधर्व विद्यालयासून पदवी घेतलेले असे आमचे टिचरय आसतले. भावनो हे सगळे गोष्टी करच्या फाटले एकच की आज जर आम्ही पळयले आज तुम्ही सुद्धा टायम वेस्ट करून खंय तरी एक गरमी सोसून हांगा जे बसल्यात ती खंय तरी आज एक बऱ्यापैकी नाटक ह्या नाटकांत भाग घेवपी कलाकार जे आसात हे कलाकार जे आसा हे कलाची कला त्यांच्या आंगान जे आसा ते सादर करतले आणि पळोवपी हे तुम्ही प्रेक्षक वर्ग आसतले. आणि बऱ्यापैकी जर तुम्ही प्रेक्षक वर्गाने तांकां जर साथ दिली जाल्यार म्हाका दिसता गेली 27 वर्सां ही जी आमची संस्था ह्या गांवांत आनी ह्या वाड्याचेर जे काम करता तांकां बऱ्यापैकी प्रोत्साहन मेळटलें. तेंचे मदीं आसलेले बाल कलाकार आनीकय बरे घडटले म्हणजे कलाकार घडटले आणि नक्कीच हे घडोवपाची गरज आसा. हांव चड टायम घेना परत एकदा तुमचे आणि तुमच्या बरोबर आयोजक जे आसात श्री भगवती सप्तेश्वर कला मंडळ तांचे मनापासून परत एकदा अभिनंदन करता आणि तेंचे कडेन मागता की ज्या पद्धतीन आजले जे कलाकार जे आसात वेगवेगळ्या कला तेंच्यांनी संपादन केल्ली आहा ह्या गोव्या राज्याची आणि गोंयाची जी सेवा केल्ली आहा ताचे बरोबर दर वर्सा नवीन असे कलाकार सोदचे तांचो खंय तरी एक मान सन्मान करतो आणि हे काम ते नक्कीच करतले अशी आशा बाळगता. तुमकां सगळ्यांक मनापासून धन्यवाद म्हणटा आणि माझे भाशण सोंपयता. देव बरें करूं. या कार्यक्रमाच्या स्मृती मान्यवरांच्या स्मरणात चिरंतर राहाव्यात म्हणून या ठिकाणी त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येत आहे. मी विनंती करते ब्रिजेश मांद्रेकर यांना की त्यांनी दयानंदभाई सोपटे यांना स्मृतिचिन्ह प्रदान करावे. तसेच श्री संजय मांद्रेकर यांना की त्यांनी काका प्रभुदेसाई यांना स्मृतिचिन्ह प्रदान करावे. प्रशांत मांद्रेकर यांना विनंती आहे की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद मृण्मयी. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आपले आभार व्यक्त करणे. आजच्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले आपले या भागाचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार दयानंदभाई सोपटे यांचे आयोजकाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. श्रीमान काका प्रभुदेसाई एक रंगकर्मी आमच्या हाकेला त्यांनी ओ दिला आणि एक मुद्दाम होऊन वेळात वेळ काढून ते या ठिकाणी बरोबर 9 वाजता हजर झालेले परंतु कार्यक्रम 9:45 वाजता सुरू झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात आमच्या विनंतीला मान दिलात आणि या सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल काका तुमचे आभार व्यक्त करतो. तसेच सत्कारमूर्ती ज्याने आमच्या विनंतीला मान देऊन हा सन्मान स्वीकारला आम्हाला उपकृत केलं त्या सत्कारमूर्तींचेही आभार व्यक्त करतो. कला व संस्कृती संचालनालय गोवा यांच्या मदतीनं हा कार्यक्रम इथे यशस्वी होत आहे. मी कला व संस्कृती संचालनालय गोवा यांचेही आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमास ज्याने ज्याने हातभार लावला त्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि
आपली रजा घेतो. धन्यवाद.